दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देऊया. 4 षटकांची मॅच. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय खोपोली संघाची सलामीची जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 12-12 किंग म्हणून परिचित असलेले रोशन पाटील आणि त्यांना साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटील ही सलामीची विस्फोटक जोडी तुम्हाला पाहायला मिळतीये. आणि या मॅच मध्ये 4 षटकांची लढत आहे. दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा मॅच. दोन्ही संघांना देऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मधना विजयासाठी भरपूर सारे शुभेच्छा. लो स्कोरिंगची मॅच होती आणि त्या लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये लवकर सामना संपवला. 3 स्टार वाजे संघानं जन्माना शेड्यूल संघाच्या विरोधामध्ये एक दणदणीत विजय मी म्हणेन सादर केला त्या ठिकाणी वाजे संघानं. आणि आता मॅच तुम्हाला पाहायला मिळेल 2 संघादरम्यान. एका बाजूला खोपोली संघ आणि एका बाजूला वाजे संघ. आपल्याच विभागामधील 2 ताकदवर संघामध्ये आता एक क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. मागील मॅच मध्ये फक्त 6 धावा खर्च केले होते. या मॅच मध्ये पाहायची तो गोलंदाजी कशी करेल संघाचा कॅप्टन पंकज पाटील आणि समोर फलंदाज तुम्ही पाहतायत बऱ्याच वर्षाचा ज्याच्याकडे अनुभव आहे क्रिकेटचा तो नितीन पाटील स्ट्राइक रेनला. पंचांचा गेम ऑनचा इशारा येतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार गोलंदाज पंकज पाटील. लेट्स प्ले. फटका तुम्ही पाहतात पहिलाच भरपूर चांगला आहे आणि धावा देखील पहिल्याच बॉलवरती चांगल्याच मिळतील. पाठवला चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितीन पाटीलच्या बॅट मधून पहिला षटकार. गोलंदाज पंकज पाटीलचा फलंदाज नितीन पाटीलनं वेलकम फॉर द 6 षटकारांना सुरुवात केली आहे आपल्या डावाला. फलंदाज नितीन पाटीलनं चांगली बॅटिंग पहिल्याच बॉल पासून आक्रमकतेला सुरुवात आणि यावेळी स्क्वेअर लेगला पाठवलाय चेंडू. बॅक टू बॅक दुसरा धमाका. व्हॉट अ शॉट. षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. गोलंदाज तुम्ही पाहतायत मैदानावरती पंकज पाटीलच्या विरोधामध्ये भरपूर चांगली बॅटिंग आता होताना पाहायला मिळतीये. ज्या पंकज पाटीलनं पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 6 धावा दिल्या होत्या आणि त्या पंकज पाटीलच्या विरोधामध्ये आता खोपोली संघाचा फलंदाज नितीन पाटील बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकारांना आगाज करतोय. त्यामुळे आता दबाव वाढलाय गोलंदाजी करणाऱ्या 3 स्टार वाजे संघाचा गोलंदाज पंकज पाटील वरती. आजच्या दिवसातील 2 विनर मध्ये दोन्ही संघाने एक मॅच जिंकलाय. त्यामुळे फार महत्त्वाचा मॅच आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. आणि फाईट इथे मात्र चांगली देतोय फलंदाज नितीन पाटील. चांगली बॅटिंग तो करतोय. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. फटका चांगला आहे. चालला पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला. नाही थांबणार चेंडू सीमा पलीकडे जातोय. 2 षटकारानंतर हा आलेला दर्जेदार चौकार. दोन षटकार 1 चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 16 धावा. आवाज आलाय. कॅचची संधी होती. कॅच झाली आहे ड्रॉप यष्टिरक्षकाकडनं आणि आता जीवनदान मिळतं फलंदाज नितीन पाटीलला. ज्या नितीन पाटीलनं आतापर्यंत तोडफोडीची बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती पंकज पाटीलला. मात्र या ठिकाणी यष्टिरक्षकाकडनं झालेली चुकी. या मॅच मध्ये पाहायचं आता नितीन पाटील कशा प्रकारे बरसेल. या मॅच मध्ये सोडलेलं जीवनदान मिळतोय मात्र कॅचची किंमत कशा प्रकारे मोजेल 3 स्टार वाजे. ग्लान्स करत असताना आता फटका तुम्ही पाहता फक्त स्टॉप टर्न दिशा दिले. डीप मध्ये येतात फिल्डर. एकच धाव त्या ठिकाणी मिळतीये
आणि या सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या आता जातीय पुढे. नाराज होता गोलंदाज पंकज पाटील. यष्टिरक्षकावरती यष्टिरक्षक त्या ठिकाणी तुम्ही पाहतायत निखिल पाटील. एक सोपा कॅच त्याच्यासाठी होता आणि नितीन पाटीलचा सोडलेला झेल. चांगली बॅटिंग नितीन पाटील या मॅच मध्ये करतोय. त्याची प्राइज विकेट मिळाली असते 3 स्टार वाजेला तर कमबॅक झालं असतं. आता स्ट्राईक रेंजला पहिल्यांदाच रोशन पाटील. पंकजचा सामना करायचा फटका हा देखील सुंदर आहे. हा देखील बॉल जाईल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. हा खणखणीत दर्जेदार षटकार. मध्ये तुम्ही पाहिली एकूण धाबा तुम्ही पाहता येता गावदेवी साईरक्षा कोपरोली संघ जाऊन पोहोचलाय. तब्बल 23 धाबा या ठिकाणी बनले आहेत आणि जास्त वेळ घेतात पंच लगेच तंबिता खेळाडूंना 3 स्टार वाजे पंकज पाटील आपण लगेच फिल्डिंग रचना सजवायची आहे. अजिबात जास्त वेळ आता इथून पुढे तुम्ही घेऊ नका अशीच आता विनंती मी तुम्हाला करेन कॉमेंट्री बॉक्स मधनं. 12 झाले. 3 सामने आज आपल्याला एक्स्ट्रा कव्हर करायचे आहेत. त्यामुळे आता जेवढा वेळ तुम्हाला वाचवता येईल तेवढा वेळ प्लीज कोऑपरेट करा. पण वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये 23 आल्यात. 3 षटकार 1 चौकार या ओव्हर मध्ये तुम्ही पाहिलात. ज्या पंकज पाटीलनं पहिल्या मॅच मध्ये दमदार गोलंदाजी केली होती आणि त्याच पंकज पाटील वरती आता आक्रमण झालाय कोपरोली संघाचे फलंदाज नितीन आणि रोशन कडना. हेमंत पाटील दुसरा षटक घेऊन आले. त्याचं देखील स्वागत केलं पहिल्याच बॉल वरती. हेमंत पाटील तुझं स्वागत आहे या बिगर नगरीमध्ये हे सांगतोय नितीन पाटील. सोडलेल्या झेलाची किंमत मोजतोय. ठोकला आणखीन एक षटकार. आक्रमकता आणि फक्त आक्रमकताच या मॅच मध्ये. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. हेमंत पाटीलच्या विरोधामध्ये आणि आता पलटवार दाखवलाय. हेमंत पाटीलने घेतली या मॅचची गोल्डन विकेट. लागतोय पहिला धक्का कोपरोली संघाला नितीन पाटीलच्या रूपावना फलंदाज बाद. या मॅच मध्ये 3 षटकार 1 चौकार 7 चेंडू मध्ये शॉर्ट बट स्वीट विनिंग. मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल मध्ये 23 धाबेची दमदार बॅटिंग दाखवली नितीन पाटीलने आणि त्याची विकेट आता मिळतीये 3 स्टार वाजेच्या दृष्टिकोनातून. आता कमबॅक जरूर होईल या मॅच मध्ये. आता नवीन फलंदाज येतोय रोहित पाटील आणि आता 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील आणि रोहित पाटील अशी जोडी तुम्ही पाहतायत कोपरोली संघाकडनं. संघाची धावसंख्या 29 धाबा. चांगली गोलंदाजी आता करतोय. हेमंत पाटीलच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती झालेलं आक्रमण मात्र त्या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलं विकेटनं. नितीन पाटीलची विकेट त्यांनी घेतली आहे या मॅच मध्ये. आता कमबॅकाची गरज आहे 3 स्टार वाजेच्या दृष्टिकोनातून. तर दुसऱ्या बाजूला रोहित पाटील पाहायचं कशा रीतीने बॅटिंग करेल या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 23 आल्यात. या षटकामध्ये कमबॅक हवाय 3 स्टार वाजेला. हेमंत पाटील कशा रीतीने तो गोलंदाजी करेल राईट आम्मा और द विकेट. फटका एक्झिक्यूट करायचा होता व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि चेंडू डॉट येतोय. आता कमबॅक मी मगाशी देखील सांगितलं नितीन पाटील तो चांगली बॅटिंग करत होता या मॅच मध्ये. त्याची विकेट नंतर थोडासा कमबॅक हवाय
थ्री स्टार वाजेला आणि तो कमबॅक देतोय गोलंदाज हेमंत पाटीलचं देखील कौतुक व्हायला हवं या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी तो करतोय कारण संघाच्या प्रमुख गोलंदाजाला जेव्हा मार पडतो त्यावेळी थोडंसं येणाऱ्या गोलंदाजावरती दबाव असतो. मात्र हेमंत पाटील गोलंदाजी भरपूर चांगली करतोय. लगातारचा दुसरा डॉट बॉल, त्यामुळे आता कमबॅक झालाय या मॅच मध्ये. थ्री स्टार वाजेचं असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 23 आल्या, त्यानंतर 65 ते 70 धावा या ठिकाणी बनतील. त्यानंतर नितीन पाटीलची आलेली विकेट या मॅच मध्ये आता कमबॅक होतोय. थ्री स्टार वाजे त्या दृष्टिकोनातून चांगली गोलंदाजी हेमंत पाटील, असंच मी आता कौतुक करेल या मॅच मध्ये. रोशन आणि रोहित गावदेवी कोपरली संघाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फटका तो एंडला लागला, चेंडू लॉंग लेगला निघून जातोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा ऑफिशियल कॉल दिलाय. थोडासा डेंजर एंडला होता थ्रो, थोडासा वाईट, आणि त्याचा फायदा आता मिळेल गावदेवी कोपरली संघाला. आणि या 2 धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 31. 31 धाबा धावसंख्या फलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे प्रगतीपथावरती. रोशन आणि रोहित चांगली रनिंग बिटवीन विकेट दाखवतायत. दोन्ही फलंदाज सिंगल डबलला देखील तेवढाच महत्व या मॅच मध्ये आता दिला जातोय. स्वीप करतायत, फेवरेट शॉट आहे, जाईल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. एका टप्प्यानं सीमा पार होतोय, रोहितच्या बॅट मधून येतोय हा दमदार चौकार. दोन षटकांचा खेळ इथून तुम्ही पाहताय संपलाय आणि 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 35 धाबा धावसंख्या फलकावरती आतापर्यंत लागल्यात. ज्यात पहिल्या षटकामध्ये 23, त्या षटकामध्ये 12 आल्या. अंतिमच्या बॉलवरती आलेला चौकार तुम्ही पाहिलात रोहितच्या बॅटमधनं. त्यामुळे 2 षटकाचा खेळ संपलाय. एकूण धाबा तुम्ही पाहतायत. प्रसाद पाटील आम्हाला सांगतो की एकूण धाबा 35, 35 धाबा. 4 षटकांची मॅच आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामुळे आता अपेक्षा करीत असेल टीम किमान 60+ धाबा इतना मात्र येणे फार अपेक्षित असेल आणि तो प्रयत्न आता करतायत दोन्ही फलंदाज रोहित आणि रोशन. 2 पाटील बंधूंची जोडी, दोन्ही सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय संकेत भगत. संकेत भगत या मॅच मध्ये तुम्ही पाहताय विकेट त्यांनी घेतली आहे, विकेट मिळतीये आणि दुसरा धक्का आता लागतोय कोपरली संघाला या मॅच मध्ये. एकूण तुम्ही पाहतायत 35 वरती 35 धाबा धावसंख्या फलकावरती आतापर्यंत या मॅच मध्ये लागताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि दुसरा धक्का लागतोय कोपरली संघाला. गावदेवी कोपरोली आणि थ्री स्टार वाजे या 2 संघामध्ये होणारा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहतायत. आणि तिसऱ्या षटकामध्ये संकेत भगतनं पहिल्याच बॉलवरती 1 विकेट घेतली आहे. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि आता पप्पू आलाने पहिल्याच बॉलवरती पाठवला चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा दर्जेदार षटकार. केली आहे या मॅच मध्ये संकेत भगतच्या विरोधामध्ये. खूप चांगला फटका आणि आता कॅचची संधी आहे मिडॉनला. क्षेत्ररक्षक आणि टिपलाय सुंदर झेल. संपतोय फलंदाज. पप्पूचा खेळ लागतो आणखीन एक धक्का गावदेवी कोपरोली संघाला. फलंदाज बाद.
थँक्यू. आणि आता मात्र या मॅच मध्ये तुम्ही पाहताय तिसरा धक्का लागत असताना कोपरुली संघाला संकेत भगत तर याच दरम्यान आपण पाहू शकाल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष तथा प्रत्येक नगरसेवकांच्या संपर्कात असणारे हे दमदार नेतृत्व पाहू शकाल मित्रांनो. ते सन्माननीय विश्वजित पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आर्किटेक्ट साजन फुलोरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. साजन आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहतो. हॅलो. कमबॅक होतोय. आता या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत 3 स्टार बाजीच्या दृष्टिकोनातून विकेट इथे मिळत आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये बॅक टू बॅक या षटकामधील तिसरी सफलता पाहायला मिळते. गोलंदाज संकेत भगत कडना याच खेळाडूंनी मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता. गोलंदाजी भरपूर चांगली केली होती आणि या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत गोलंदाजी चांगली होतीये, मात्र इथे आणखीन एक सफलता मिळतोय. हा लगातारचा तिसरा धक्का विकेट हॅट्रिक संपादन केली या मॅच मध्ये. ज्या क्षणाला प्रसाद पाटील धावा भरपूर वेगाने येत होत्या आणि त्या धावसंख्येला आता वेग लावतोय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत भगत आणि तिसरा धक्का तो देतोय गावदेवी कोपरुली संघाला या मॅच मध्ये. तुम्ही पाहतायत मैदानावरती आणखीन एक सफलता मिळतीये. गोलंदाज तुम्ही पाहतायत बॅक टू बॅक 3 विकेट त्यांनी घेतल्यात या मॅच मध्ये. त्यामुळे आता कमबॅक भरपूर चांगलं राहिलं. पहिल्या षटकामध्ये 23 आले पंकज पाटीलच्या विरोधामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये 12. तिसरं षटक सुरू आहे आणि या ओव्हर मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी असंच मी उल्लेख करेन. एक षटकार फक्त आलाय आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 रन्स 4 विकेट. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेरच्या बाजूला निघून जाते. गोलंदाजी भरपूर चांगली झाली. या षटकामध्ये डॉमिनेट केलं गावदेवी कोपरुली संघ. स्वप्न पाहत होता 60+ धाब्यांचा. त्या धावसंख्येवर आता रोख लावण्यात आली संकेतच्या माध्यमातून. या षटकामध्ये फक्त 6 रन्स प्लस 4 विकेट. दमदार गोलंदाजी केली संकेतनं आणि पहिल्या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची गोलंदाजी त्यांनी केली होती. 3 धावा फक्त दिल्या होत्या. 2 विकेट त्यांनी घेतल्या होत्या. मात्र चला वलप संघाचे संघनायक आणि वारदोली संघाचे संघनायक आपल्यासाठी हा पहिला पुकार असेल. तर शुभम सालाबाद प्रमाणे दरवर्षी आपण याच मैदानावरती एक ऐतिहासिक मैदान साई मैदान जिथे दोस्ती स्पोर्ट्स विगर यांची दमदार आपण नाईट स्पर्धा पाहतो. कारण 19 फेब्रुवारी जगात लय भारी. कारण आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज येणार या स्पर्धेमध्ये आपण शिवजयंतीचा महाउत्सव करताना आपण नेहमीच सातत्याने दरवर्षी पाहतो आणि पुन्हा एकदा तीच स्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळेल. न भूतो ना भविष्य असा सामना रायगड विरुद्ध ठाणे झाला होता. असं वाटलं होतं की जत्राच भरली होती विगर गावामध्ये आणि जबरदस्त. आणि यंदाही ती तुम्हाला दर्शक पाहायला मिळेल. नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर कमिंग सून अजून एक तुम्हाला भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार चषकाचं आयोजन चिपले गावामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. चिपलाई क्रिकेट संघ चिपले यांच्या माध्यमातून देखील आपल्याला नवीन स्पर्धा पाहायला मिळेल. नक्कीच मैदानावरती जाऊया. शेवटचा आणि अंतिमचे षटक दिलीप पाटील. पहिला बॉल तुम्ही पाहतायत लेप केलाय सोडून गेलाय. हा चेंडू दॅट कुड बी वाईट. खराब चेंडूची सांगता या ठिकाणी होतीये.
गोलंदाज दिलीप पाटीलला तुम्ही पाहताय, ज्यांच्याकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. 3 स्टार वाजे संघाचा एक प्रमुख खेळाडू म्हणून सातत्यानं कार्य करत असतो. मात्र या मॅच मध्ये कशा रीतीने ते गोलंदाजी करतील आणि आता यष्टीरक्षक त्या ठिकाणी झालेत बीट आणि नॉन स्टॉपला चेंडू चाललाय धन 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 करत. पंचांचा 22 इशारा येतोय, मिळतोय या मॅच मध्ये 22च्या स्वरूपानं चौकार. औद्योगिक कोपरोली संघाला नशिबाचाच मी म्हणेन या मॅच मध्ये. स्विच हिट आणि फटका तुम्ही पाहताय, दमदार आहे. जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दर्जेदार हिट रोहित पाटीलच्या बॅट मधून येतोय, एक खणखणीत षटकार. असे संघाचे प्रमुख फलंदाज बाद असताना जे करायचे ते आता आपल्यालाच करायचंय आणि ते सर्व सूत्र हातामध्ये घेऊन तो बॅटिंग आता या मॅच मध्ये करताना दिसतोय. संघाला नेऊन पोहोचवते वेगानं. तब्बल तुम्ही पाहताय 52 52 धाबा धावसंख्या फलकावरती आतापर्यंत लागल्यात. या मॅच मध्ये सध्या तरी दिलीप पाटीलच्या विरुद्धामध्ये आक्रमण झालाय. 22च्या स्वरूपामध्ये चौकार मिळाला, त्यानंतर मोमेंट मिळाला मी म्हणेन गावदेवी कोपरेलीला आणि त्यानंतर ठोकलेला षटकार. या मॅच मध्ये धाबा बनतायत. तिसऱ्या षटकामध्ये रोख लावली होती, फक्त 6 धाबा खर्च केल्या, 4 विकेट त्या ओव्हर मध्ये तुम्ही पाहिलं. त्यानंतर अंतिमच्या स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग होतीये. ड्राईव्ह करत असताना काव कॉर्नरला हा वेगवान फटका. दुसरीचा ऑफिशियल कॉल आहे, थ्रो थोडासा वाईड आहे, कलेक्शन देखील खराब दिलीप पाटील यांचा आणि त्याचा फायदा उचलत असताना गावदेवी कोपरोली संघाचे फलंदाज रोहित आणि प्रफुल्ल मैदानावरती आणि या 2 धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या तब्बल तुम्ही पाहताय आता जाऊन पोहोचली आहे तब्बल 54 धाबा. 54 धाबा धावसंख्या फलकावरती आतापर्यंत लागल्यात. या मॅच मध्ये बॅटिंग करतीये. पहिल्या सत्रामध्ये गावदेवी कोपरोली सुरुवात दमदार केली होती. फलंदाज नितीन आणि रोशननं या मॅच मध्ये ती सुरुवात अंतिमच्या षटकामध्ये सुरेख कायम ठेवत असताना हा बॉल तुम्ही पाहता डीप मध्ये चालला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे आणि आता विकेट मिळतीये. फलंदाज प्रफुल्ल इथे बाद होत आहेत आणि आणखीन एक धक्का आता गावदेवी कोपरोलीला लागल. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस इथे करण्यात आली प्रफुल्लची आणि फलंदाज क्रमांक तुम्ही पाहतात आता बाद होते. 6वा धक्का या मॅच मध्ये लागतोय. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 55 वरती. शेवटचा आणि अंतिमचे षटक तुम्ही पाहतायत. गावदेवी कोपरोली बनाम 3 स्टार वाजे असा विद्यमान मॅच. पहिले सत्र तुम्ही पाहतात आणि पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग आता तरी मी म्हणेन झाली आहे. 55 धाबा धावसंख्या फलकावरती. फटका दमदार आहे, चाललाय चेंडू काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमकतेला सुरुवात केली आहे. यंगस्टर तुम्ही पाहतात कोपरोली संघाचा फलंदाज परेश फडकेने हा दर्जेदार हिट ठोकलाय आणि या 6 धाबेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय. ज्या धावा अपेक्षित होत्या ना प्रसाद पाटील, त्या धाबा आता बनताना पाहायला मिळते. 61 धाबा. नक्कीच प्रफुल्ल जेव्हा बाद झाले होते तेव्हा पावलिंग कक्षाजवळ येऊन ना बोलत देखील होता की आकाशला पाठवायचं होतं, मात्र परेश फडकेने ठोकलाय षटकार आणि 6 धाब्याने त्याने या मॅच मध्ये आता आगाज केलाय. चांगली बॅटिंग तो करतोय. पहिल्याच बॉलवरती दिलीप सारख्या एक प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण त्याने चढवलंय. आता फुलटास पुन्हा एकदा जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर
आणि या आलेल्या 12 धावा एक वेगळेच बल निर्माण करेल गावदेवी कोपरुलीसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले परेशनं आणि या मॅच मध्ये धावसंख्येचा वेग भन्नाट वेगाने वाढवला. तब्बल तुम्ही पाहताय 24 बॉल मध्ये अंतिमच्या ओव्हर मध्ये देखील भरपूर धावा येताना तुम्हाला पाहायला मिळाला. आदरणीय अनिलजी मारुती फडके जे भोंशेचे आहेत त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आले. मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. दोस्ती ग्रुपच्या वतीनं पहिले सत्र तुम्ही पाहिल्यात. पहिल्या सत्रामध्ये धावा आल्यात 67 धावा आणि या मॅच मध्ये आता उत्तरार्धामध्ये चेस करावे लागतील 68 धावा. या 68 धावा कशा प्रकारे बनतील या ऐकण्यासाठी आपण सर्वांचे समालोचक आणि आमचे जवळचे मित्र प्रवीण दादा गायकर आणि आपण ओव्हर टू कंटिन्यू. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. थँक्यू शुभम. तर इथे आपण सन्मान करूया ज्यांच्या व्यासपीठावरती आपल्याला शुभागमन पाहायला मित्रांनो आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे खंदे समर्थक तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस आणि लवकरच कमिंग सून त्यांची आपल्याला आमदार चषकाची नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. प्रत्येक नगरसेवकाच्या संपर्कात असणारा हक्काचा माणूस म्हणून आपण ज्यांना समजतो त्या अर्थातच विश्वजित पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मायची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी विश्वजित पाटील साहेबांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करणार या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर मी इथे विनंती करतो आर्किटेक्ट एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची ओळख भुकारपाडा क्रिकेट संघाचा साजन यांचा देखील सन्मान आपण करूया. तर त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेमध्ये केला. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. तो धन्यवाद शुभम. बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ जहां पर विनर्स वर्सेस विनर्स 2 टीमें इस मैदान के ऊपर खेल रही है. आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का फिर से एक बार मैं प्रवीण गायकर वाकड़ी और शुभम मात्रे हरिग्राम इनके ओर से स्वागत करेंगे. दोस्ती स्पोर्ट्स वीगर आयोजित भूपेंद्र शेठ पाटिल चषक 2024 का ये शानदार पर्व आपके सामने. और निश्चित तौर पर दोनों भी टीमों ने एक एक मुकाबला जीतकर इस सेकंड राउंड में अपनी दावेदारी पेश कर रही है. अगला मुकाबला वारदोली टीम के कप्तान और वल्लभ टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करना है. अन्यथा इनिंग समाप्त होने के बाद अगर दोनों भी टीमें आती है तो मैच मात्र ओवर्स में कपात की जाएगी. ये बात आप ध्यान में रखिए. शेडुंग और 3 स्टार बाजी लेट आई जिनका मैच भी 3 ओवर का मैं देखा. लगभग एक मैच समाप्त होने के कगार पर थे लेकिन फिर भी नहीं आए. बहुत बड़ा लक्ष्य रखा है. पहले ओवर में 23 रन ठोके, दूसरे ओवर में 12 आए, तीसरे ओवर में सिर्फ 6 दिए संकेत ने और आखिरी गेंदबाज दिलीप भगत को 26 रन ठोके. यानी कि बहुत बड़ा ओवर देखने को मिला और लक्ष्य है टोटल जीत के लिए 68 रनों का लक्ष्य का पीछा करना है मैदान के अंदर. यहां पर दूसरे सत्र में बल्लेबाजी करते हुए रनों को चेस करने के लिए देख सकते हैं 3 स्टार 11 वाजी टीम को. आने वाली वाजी के मैदान के ऊपर भी 1 फरवरी से 5 फरवरी तक नाइट की टूर्नामेंट होंगी. उनको भी शुभकामना देना चाहेंगे. आरंभिक गेंदबाज रोहित जिन्होंने अच्छा स्विच हिट यहां पर हमें देखने को मिला. जो जबरदस्त छक्का उनके बल्ले से देखने को मिला. पंकज के ऊपर निगाह होंगी दोस्तों. बाइकर मैन है तलोजा मस्कुर की टूर्नामेंट में करियर की बाइक उन्होंने जीती लेकिन इस बार कोपरुली के गेंदबाज रोहित के खिलाफ उनका सामना है. अच्छी गेंदबाजी पिछले मुकाबले में हमने देखी थी कोपरुली की. ऑफ स्टंप से बाहर है ये गेंद. बिल्कुल अंपायर व्हाइट बॉल का इशारा यहां पर करते हुए एक्स्ट्रास में बढ़ोतरी. 1 रनों की मदद से खाता खुल चुका है 3 स्टार 11 वाजी टीम का. जहां पर साई रक्षा ट्रांसपोर्ट विचार करेंगे संतोष भाई पाटिल कोपरुली अकुरली इनके ओर से कोपरुली टीम को पैक किया गया है. उनका भी स्वागत करेंगे. ओ ये आप चांस था, थोड़ा सामने गेंद गिरी वरना ये मामला बन सकता था और 3 स्टार 11 वाजी टीम बुरी तरीके से फंस सकती थी. देखिए चोटिले मेरे ख्याल से खिलाड़ी उंगली थोड़ी सी उनकी फट चुकी है और जिसके चलते उनको फील्डिंग के लिए थोड़ी सी दिक्कत है लेकिन जबरदस्त एफर्ट किया. आसान नहीं था ये कैच लेकिन फिर भी लाजवाब इनका प्रयास देखने को मिला.
लगातार चलिए ऑफ स्टंप से बाहर गेंदे फेंकी जा रही है, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। पंकज का विकेट जो है 3 स्टार 11 वाजी टीम को काफी महत्वपूर्ण होगा। अगर दृष्टिकोण से कोपरली की बात करेंगे तो उनके गेंदबाज यही चाहते होंगे कि शांत रखा जाए यहां पर बल्लेबाज पंकज को। फिलहाल 2 गेंदें अभी तक इस ओवर में वाइड आ चुकी है। कमाल की गेंदबाजी इस बार राउंड द विकेट से आए, 2 गेंदें वाइड पे की, उसके बाद शानदार वापसी, इनसाइड आउट मारने का प्रयास किया था। पावर पे का ये ओवर है और पावर पे के ओवर में अगर रन नहीं बनते तो 3 स्टार 11 वाजी टीम थोड़ी सी मुसीबत में फंस सकती है। पिछला मुकाबला दोनों भी टीमों ने एक तरफा जीता है। बाहरी किनारा गली के रीजन में से गेंद निकलती हुई आउटफील्ड फास्ट है, सीमा रेखा पार, डीप गली के रीजन में 4 रन। से 3 स्टार 11 वाजी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 6 रन। संघर्ष के साए में ये जीवन चलता रहता है, जो डरा नहीं, जो थका नहीं, इतिहास उसी का बनता है। आप ट्रैकर की बॉल, लगातार गेंदे रोहित के ऑफ स्टंप से काफी बाहर जा रही है। अगर संपर्क भी होता तो बिल्कुल डीप कवर और डीप पॉइंट की तरफ ये चौका डेफिनेटली मिल सकता था। व्हाइट बॉल के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी, प्रति ओवर की बात करेंगे तो कम से कम यहां पर 15 से 16 से अधिक रन बनाने पड़ेंगे। लगभग 17 का रिक्वायर्ड रन रेट है प्रति ओवर। टैप करने का प्रयास, फील्डर है मौजूद वहां पर, मिड विकेट की तरफ आएंगे, उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक वहां पर 1 रन का मौका था और इसी 1 रनों की मदद से 3 स्टार 11 वाजी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। संघर्ष काफी अच्छा दिखने को मिलेगा दोनों भी टीमों के ओर से। 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज पंकज पाटिल और दिलीप पाटिल की ये जोड़ी। हालांकि पंकज खेल रहे व्यक्तिगत 1 चौकों की मदद से 5 रनों के ऊपर और दूसरे बल्लेबाज यानी कि पंकज और दिलीप फ्रेश बल्लेबाज है जो अब पहली मर्तबा रोहित की गेंदबाजी के ऊपर स्ट्राइक इन पर आएंगे। संघर्ष की राह जो चलता है वही सूर्य बनकर निकलता है। देखेंगे यहां पर इस संघर्ष में मुकाबले में 3 स्टार 11 वाजी टीम की ओर से कौन सा बल्लेबाज होगा जो अपने टीम को बचा पाएगा। संघर्ष उस नन्हे बीज से सीखिए जो जमीन में दफन होकर भी लड़ाई लड़ता है और तब तक लड़ता है जब तक धरती का सीना चिरकर अपने अस्तित्व को साबित नहीं करता। यहां पर साबित करना होगा दोनों भी टीमों को। स्लो बॉल किया, अच्छी तरीके से पढ़ लिया इस गेंद को और दिलीप पाटिल के बल्ले से मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से मैक्सिमम 6 रन। टीम चल रही है रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 14 रन। रोहित के ऊपर दबाव, टीम के प्रमुख गेंदबाज है और उसी ही गेंदबाज को बिल्कुल टारगेट बनाया अब सलामी बल्लेबाजों ने वाजे की ओर से। छोटी गेंद यह भी पुल कर दिया है, अपने अनुभव का इस्तेमाल साबित करते हुए रोहित पाटिल के ऊपर यह दूसरा आक्रामक 6 रन। पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। जीतने के लिए 68 रनों का लक्ष्य का पीछा करना है। अभी भी 18 गेंदों में 48 रनों की जरूरत, यानी कि लगभग पप्पू यहां पर देखा जाएगा तो 16 रन प्रति ओवर चाहिए। यानी कि 1 ओवर अगर अच्छा निकल पाती है टीम साई रक्षा ट्रांसपोर्ट गांव कोपरली टीम तो उनके लिए बेहतर होगा। और जिस तरीके से रोहित का ये 20 रनों का ओवर आ चुका है, अगर 3 स्टार 11 वाजी टीम को ये और एक बड़ा ओवर मिलता है तो मुश्किलें होती वहां पर कोपरली टीम के खिलाफ। आज अगर अंधेरा है तो कल उजाला भी होगा। बस मेहनत करते रहो, एक दिन बुलंदियों पर नाम तुम्हारा जरूर होगा। और कहीं ना कहीं दिलीप पाटिल ने अपने आप को साबित कर दिया है और जिस रोहित को प्रमुख गेंदबाज जाना जाता है उसी रोहित के ऊपर 2 दमदार छक्के इस बल्लेबाज ने दागे और काफी मजबूत स्थिति में पहले विकेट की पार्टनरशिप के लिए। दुर्वालेश्वर से गेंदबाजी में परिवर्तन, मंगेश ठाकुर आएंगे बॉलिंग मार्ग पर। पिछले मैच में दोनों भी गेंदबाज, तीनों भी, चारों भी गेंदबाजों ने शानदार गेंदबाजी की थी। वैसे ही 3 स्टार वाजी टीम ने गेंदबाजी की है, लेकिन कहते हैं कि जैसे जैसे विकेट यहां पर गर्म होती जाएगी, दोपहर बढ़ती जाएगी, वैसे वैसे बल्लेबाज को यहां पर मौका मिलेगा बल्लेबाजी करने का। ये देखा इस मैच में पप्पू हमने कि पहले साफ में बल्लेबाजी करते हुए 67 ठोके और 68 रनों का लक्ष्य का पीछा कर रही है।
चलिए स्ट्रेट खेलने का प्रयास किया है, लॉन्ग ऑफ की तरफ मौजूद है वहां पर फील्डर, तब तक 1 रन मिलेगा 1 रनों की मदद से। हालांकि टीम का स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 21 रन। क्लब टीम का भी आगमन हो चुका है। भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व एसएस क्रेन सर्विस के ओनर मिस्टर परेश भाई पाटिल यदि आए होंगे, उनसे गुजारिश करेंगे परेश भाई आइए मंच के ऊपर। यहां पर सुनीता पाटिल आपका इंतजार कर रहे हैं, विश्वजीत पाटिल साहब भी मौजूद हैं। तो चलिए, कड़क धूप थोड़ी सी है जिसकी वजह से रोहित को यहां पर थोड़ी सी दिक्कतें नजर आती हुई, और पानी देख दीजिए, थोड़ा सा थकान होती है जब दोपहर में कड़ी सत्र में आप गर्माहट में ये मुकाबला खेलते हो। रन बने स्कोर कार्ड के ऊपर 21 रन और गेंदों के बीच में फासला 17 गेंदें बची और आज जीतने के लिए अभी भी 47 रनों की जरूरत है। मंगेश ठाकुर बॉलिंग मार्ग पर, शुरुआत काफी बेहतरीन नजर आती हुई, लेकिन ये 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज अभी तक डटकर खेलते हुए, और ये भी उड़ाया, आज रुकने का नाम नहीं ले रहे। डाउन द ग्राउंड, सीधा लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के ऊपर से लगातार ये तीसरा छक्का दिलीप पाटिल के बल्ले से 6 रन। होती है जिस गेंदों के ऊपर बल्लेबाज हमेशा चॉप करना चाहते हैं, और वही करना चाहते थे, लेकिन तेजी के साथ गेंद बिल्कुल विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की समाप्ति। एक डॉट बॉल महत्वपूर्ण होगी साई रक्षा ट्रांसपोर्ट गांवदेवी कोपरोली टीम के लिए। 15 गेंदें 41, पहले कुछ गेंदों के ऊपर काफी सारे रन बटोरे हैं। 9 गेंदों में अभी तक बात करेंगे, रन बने स्कोर कार्ड के ऊपर 27, 15 में चाहिए 41। फील्डिंग में हल्का सा बदलाव, शॉर्ट एक्स्ट्रा कवर की तरफ यहां पर आकाश को लाने का प्रयास। अच्छी गेंद यहां पर टैप किया है, संकेत वहां पर मौजूद है, 1 रन जरूर मिलेगा। बढ़िया वापसी, बढ़िया वापसी। मंगेश ठाकुर अपने आप को साबित करते हुए 1 रन मिलेगा 1 रनों की मदद से। स्कोर पहुंचा है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 28 रन, जीतने के लिए 14 गेंदें और 40 रनों की जरूरत। संघर्ष के अंधेरे से अपनी मंजिल कमजोर ना होने देना मेरे भाई, क्योंकि वक्त का ग्रहण सूरज और चांद को भी लगता है। तो ये यहाँ पर वक्त का ग्रहण किसको भी लगता है, जो रिदम में है, जो मोमेंटम है, वो आपकी बनाना आपके लिए भी बहुत जरूरी होता है। वर्धमान टीम के कप्तान चलिए टॉस के लिए संपर्क करें। टैप करने का प्रयास, बैक टू द बॉलर, बढ़िया वापसी, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। 1 छक्का जरूर आया, लेकिन उसके बाद ये जबरदस्त गेंदबाजी। आखिरी गेंद बची है इस ओवर की। तेरह गेंद 40, और चलिए स्ट्रेट खेलने का टेस्ट फॉरवर्ड खेला इस गेंद को। पप्पू गेंद के नीचे, बढ़िया वापसी, बढ़िया वापसी। पहले ओवर में 20 आए थे, लेकिन इस ओवर में मात्र केवल रन आए 9। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 29, यानी कि जीतने के लिए 12 गेंदें और 39 रनों की जरूरत। डीजे वारदोली के कप्तान आइए। के 2 क्या कमाल की गेंदबाजी की है। अब यहां पर पंकज को अपने हाथ खोलने पड़ेंगे, क्योंकि 12 गेंदें अंतिम बची है। 39, 39 रनों की अभी भी जरूरत है। क्या मैच चल रही है मैदान के अंदर। पहले ओवर में 20 ठोके, फिर दूसरे ओवर में पूरी तरीके से कमबैक किया साई रक्षा ट्रांसपोर्ट से 11 गांवदेवी कोपरोली टीम ने। देखिए यहां पर 12 में अब यहां पर 39 बनाने हैं। अगर इरादे मजबूत हो तो कागज की नौका भी तूफान पार कर जाती है, और कहीं ना कहीं ये तूफानों को झेलना पड़ेगा 3 स्टार 11 वाजी टीम के बल्लेबाजों को,
क्योंकि पहले सत्र में धुआंधार बल्लेबाजी की कोपरू टीम के बल्लेबाजों ने अगर उसी के कदमों के ऊपर कदम रखते हुए बड़ा टारगेट चेस करना है और खास करके भूपेंद्र शेठ पाटिल चषक में अगर बने रहना है तो निश्चित तौर पर अच्छा प्रदर्शन देना भी महत्वपूर्ण होगा। साई मैदान जो रनों के लिए जाना जाता है, आज यहां पर देखेंगे वही बन रहे हैं। पहली गेंद, आइए पप्पू, स्वागत है। मिड विकेट के ऊपर से ठोका है, ये मैक्सिमम 6 रन। के लिए 10 गेंदे, अभी भी 28 रनों की आवश्यकता। ये लीजिए रोहित पाटिल को देख सकते हैं जहां पर लॉन्ग ऑन की तरफ थे, वो विकेट कीपर की तरफ आए। अपना जो कभी कभी होता है कि गेंदबाजों को वो मदद देते हैं, कहते कि कहां गेंदें डालनी है। फील्डिंग में परिवर्तन, पप्पू दे विकेट कीपर, वो लॉन्ग ऑफ की तरफ जाते हुए देखेंगे। अब 10 गेंदे, 28 की जरूरत। मैच काफी हाई वोल्टेज, गर्म मुकाबला और मिस टाइमिंग है। हवा में गेंद, नितिन गेंद के नीचे, ये गलती है भाई। मेरे ख्याल से नितिन को लाया गया वहां पर, कहीं तो ये गलती नहीं हुई। नितिन का बॉडी लैंग्वेज ज्यादा है तो उन्हें दौड़ने के लिए तकलीफें होती है। तो नितिन अगर होते वहां पर लॉन्ग ऑन में, जहां पर रोहित खड़े थे, जो लॉन्ग ऑफ का खिलाड़ी, वो गया लॉन्ग ऑन की तरफ और ये दिक्कतें हुई उनके सामने। ये मौके दोबारा नहीं मिलते आपको। एफर्ट लाजवाब था वहां पर रोहित का, पप्पू का। फुल टॉस, इस बार भी मौका बना है। इस बार कोई गलती नहीं, बड़ा विकेट। इस विकेट के साथ मुकाबले में वापसी करती हुई साई रक्षा ट्रांसपोर्ट 11 टीम गावदेवी कोपरोली। क्या बात आहे, पुसेगावची हिंद केसरी प्रत्येकाच्या मनातली जोडी। तुम्ही छोटा सर्जा शॉटगन आणि दसम हिंद केसरी बकासूर, जसं आपण देखील पाहतो आपले या ठिकाणी आमचे चुंडे 2 दिवस डबल हिंद केसरीचा किताब त्यांच्या नावावरती। 2 दिवस दमदार त्यांनी योगदान दिलं। आणि आमचे शुभम छोटा सर्जा, तो बिल्कुल यहां पर रन बने स्कोर कार्ड के ऊपर। आइए, स्वागत है आपका। गुड्डू, इनका भी आगमन हो चुका है दोस्तों। काफी बढ़िया नाचते हैं और होम्बो होम्बो उनका आवाज काफी फेमस है। जिस प्रकार पतझड़ के बिना पेड़ पर नए पत्ते नहीं आते, ठीक उसी तरह कठिनाई और संघर्ष के बिना कभी अच्छे दिन नहीं आते। इस बार नितिन मौजूद है, कोई गलती नहीं। एक और विकेट, पूरी तरीके से संकट में फंसी है 3 स्टार 11 वाजी टीम। एक के बाद एक और करारा झटका। लेकिन इस बार गौतमी पाटिल नहीं, इस बार सबसे कातिल नितिन पाटिल, जिन्होंने कैच पकड़ा। अगर वो कैच छूटता तो और भी दिक्कतें होती पैदा उनके सामने। लेकिन बैक टू बैक दूसरा विकेट यहां पर संपादन करते हुए गेंदबाज पप्पू को देख सकते हैं। पहली 2 गेंदों के ऊपर 10 रन उन्होंने खर्च किए, उसके बाद आने वाली 2 गेंदों के ऊपर 11 खर्च किए और आने वाली जो यहां पर आखिरी 3 गेंदें फेंकी है, 2 महत्वपूर्ण बड़ी विकेट इनके हाथ में लगती हुई। 7 गेंदें, 26 रनों की आवश्यकता। विकेट हैट्रिक के कगार पर है इस बार पप्पू पाड़वी। कमाल की गेंदबाजी। ओवर की यहां पर हुई समाप्ति। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बना है 42। जीतने के लिए 6 गेंदें और 26 की आवश्यकता। डीजे
थोड़ी सी कम है तो उन्होंने डायरेक्ट ऊपर दी। तो चलिए आप फिर से एक बार वहां पर लाइव टेलीकास्ट पूरी तरह से क्लियर नजर आता हुआ WT से आपका स्वागत है। अंतिम 6 गेंदे 26, यानी कि यही वो 26 रन है जो बाजे टीम के दिलीप पाटिल ने खर्च किए थे। उनमें से अगर 15 भी खर्च करते तो शायद आखिरी ओवर में ये 15 रन उनके टीम के लिए रह सकते थे। यानी कि पूरे के पूरे जो 26 रन दिए थे वही 26 रन अब आप उनके सामने हैं। क्या वही हीरो बनेंगे? 26 दिए थे, क्या वही वो 26 बना पाएंगे, या साई रक्षा ट्रांसपोर्ट 11 गांवदेवी कोपली टीम के गेंदबाज जो इस रनों को बचाना चाहेंगे? युवा खिलाड़ी है, पिछले मैच में शानदार गेंदबाजी की, हीरो बना, मैन ऑफ द मैच का अवार्ड इसे मिला, वही हर्षद फड़के बॉलिंग मार्क पर। चलिए बिल्कुल यहां पर आखिरी रन जो है वो मैं काफी महत्वपूर्ण होंगे क्योंकि अब 6 में चाहिए, 26 रनों की जरूरत। पहली गेंद लेकर बॉलर तैयार। चलिए विकेट का मौका बन सकता है। कप्तान पप्पू गेंद के नीचे, कोई चूक नहीं, बैट्समैनों की आउट, लगातार ये विकेटों का सिलसिला, बैट्समैन आउट। नक्कीच क्रिकेटमध्ये आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये विगर गावाचं नाव या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो, महाराष्ट्र नव्हे तर अख्खा देशामध्ये पाहतो। कारण याच मैदानावरती रायगड विरुद्ध ठाणे असा दिग्गज हाय व्होल्टेज न भूतो ना भविष्य सामना झाला होता आणि संपूर्ण महाराष्ट्राने अख्खा देशाने त्या स्पर्धेचा आनंद घेतला होता। आणि बैलगाडा क्षेत्राचा विचार केला तर तुम्हा सर्वांचे लाडके दादा सरकार पंढरनाथ शेठ फडके साहेब यांना इस स्पर्धेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। कारण आज बैलगाडा क्षेत्राचा विचार केला प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करणारा हे नाव पंढरनाथ शेठ फडके साहेब यांचंही आपण हे गाव पाहू शकाल। और चलिए इस बार 5 गेंदों में चाहिए थे 26, अब ठोका है छक्का, यानी कि 4 में अब चाहिए 20 रन। आज 2 घूट क्या, आज तो पूरे 4-4 का पूरा होगा क्योंकि आज 30 से लगता है। थम्स अप 4-4 हो सकता है आज। अच्छी गेंदबाजी, बल्ले का लगा है बाहरी किनारा, सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में। अब मुकाबला गिरफ्त में आता हुआ पूरी तरीके से साई रक्षा ट्रांसपोर्ट गांवदेवी कोपली टीम के। अगर आप आए हो तो यहां पर टॉस बॉक्स में आकर रुकिए। आले चलिए, वारदोली टीम के कप्तान अगर नहीं आते, मैच समाप्त होता है तो पेनल्टी आपको तो लगेगी लगेगी, साथ में टॉस विनिंग तो मेरे ख्याल से वेलअप टीम को बिल्कुल दिया जाएगा। बढ़िया गेंदबाजी, अच्छी वापसी होती हुई बल्लेबाज गेंदबाज हर्षद की ओर से एक और डॉट बॉल। आज यहां पर काफी अच्छा खेल दिखाया साई रक्षा ट्रांसपोर्ट यानी कि गांवदेवी कोपली टीम ने। संतोष शेठ पाटिल इस टीम के पुरस्कार करते हैं और उनके ही बड़े भाई यानी कि भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व भूपेंद्र शेठ पाटिल। बोलो तैयार। चलिए शॉट अच्छा है, एक्स्ट्रा कवर की तरफ खेलने का प्रयास, नितिन के द्वारा एफर्ट लाजवाब था। अंत समय में कैच को अपने बॉडी को बैलेंस नहीं कर पाए। अगर कवर के लिए कोई खिलाड़ी होता तो बिग बैश में जैसे 2020 क्रिकेट में हम कैच देखते हैं वो बिल्कुल वो रिले कैच हो सकता था। चलिए बढ़िया यहां पर फील्डिंग नजर आई, 1 रन मिलेगा मात्र, केवल मैच में औपचारिकता बची है। रिवर्स शॉट बेहतरीन, 6 रन, और यह मैच मेरे ख्याल से गवा चुकी है सिर्फ 13 रनों से। हार्ड लक टीम यहां पर 3 स्टार बाजे।
चला लाईन अप करून जा. वाजे क्रिकेट संघाने लाईन अप करून मैदानातून बाहेर या. तर सामन्याचा सामनावीर